आयज ही जी परिस्थिती जी गोंयची जाला ही फक्त एका गांवची न्हू. तुम्ही पळयतात आसतले पयलीं तरी अशी फॅसिलिटीज नासलेली, सोशल मिडिया नासलेली, फक्त बातमेचेर येताले, न्यूजपेपराचेर येताले तेन्ना आमकां गजाली कळटाले. पूण त्या टायमार सुद्दां आमच्या गोंयच्या लोकांनी येदी व्हडली व्हडली जी युद्ध आसलेली गोंय वाचोवपाची ते लढले आनी ते जिखलेय बी. रिजनल प्लॅन 2011, SEZ, हे सगळे जे बॅटल्स आसलेले, नायलॉन 66, हे सगळे बॅटल्स आमच्या गोंयकारूच लढले न्हू. सो आतां परत आमकां बॅटलफिल्डार युद्ध भुमीर देंवपाक कित्याक प्रॉब्लेम जाता? आमी आतां प्रत्येक गांवांनी प्रोटेस्ट पळयता, मजेक करता आमी, आनीक कांय काम धंदो ना, बेकार पडटा म्हणून आमकां प्रत्येक गांवांनी वचून प्रोटेस्ट करता अशें सरकाराक दिसता. सरकाराचें सोडूनच दिवया, आमकां काम ना म्हणून आमी हांगयला आतां मातशें गांवांत वयचे गजाली आयकया अशें. सिरियस मॅटर आसा न्हू, सिरियस कन्सर्न्स आसा न्हू. तुमच्या गांवांत रियल इस्टेटाचोय धक्को बसलेलो आसा आनी कॅसिनोचोय धक्को बसलेलो आसा. आमच्या वाठारांत मायनिंगेचो आनी रियल इस्टेटाचो. सो बाय एंड लार्ज प्रत्येक गांवांत रियल इस्टेटाचो धक्को कॉमन आसा. कित्याक गव्हर्मेंटान सद्याक अशी फॅसिलिटी क्रिएट केल्लेली आहा दॅट इट इज फ्री फॉर ऑल. पूण आमी केन्ना विचार केलो वाय इट इज हॅपनिंग सो? कितें रिजन आसतलें? तुमकां कितें दिसता? वायट गॅस कित्याक दिसता? हे जे इलेक्शन बसला पळय ते आमच्या गोंयकारूच न्हू. हे सगळे जे मिनिस्टर आहा, मागीर MLAs आसा, तुवें एक्सटेंड पंचायतींतले पंच मेंबर सुद्दां आमच्या गोंयकारूच न्हू ते. तरी आसतना तांकां कित्याक वायट दिसान आसता अशें दिसता तुमकां? वायट इज पयशे. पयशे एकूच रिजन? पयशे मेळटा म्हणून? आमचो जो आमी गांवचे लोक न्हू, वी आर विलेजीस, कॉमन विलेजीस. पयशांचो जो कन्सर्न आहा पळय, ब्रायब्स, पयशे मेळटा म्हणून पंच, MLA, मिनिस्टर हे सगळे करता म्हणटा पळय. बट दॅट इज अ कॉन्स्टंट पॅरामिटर न्हू. रायट फ्रॉम 1961 पयसो मेळटा म्हणून अशी डिसिजनां घेवप. पयसो आयजूच येयलो किंवा 2012च्यानूच येयलो असो प्रश्न ना आसा. सो वॉट कूड बी द कॉज? देर इज समथींग एल्स. वी हॅव टू सिट एंड डिस्कस ऑन दिस, ब्रेनस्टॉर्म ऑन दिस, नॉट जस्ट डिस्कस की एक्झॅक्टली कित्याक प्रॉब्लेम जाता आसतले. एज फार एज BJP इज कन्सर्न, देर इज अ रिजन and there is a fundamental reason with the organization structure. But to defeat that, whatever the reason may be, लोकांचे जे वायसनेस असलेले पळय, एक प्रामाणिकपणा लोकांची एज अ सोसायटी ती आयज कमी कमी जायत आसा. द कलेक्टिव्ह विजडम ऑफ अ सोसायटी इज डिग्रेडिंग. हो एक मेन रिजन आसा. आयज आमी न्यू पंच येयले. आमच्या पंचायतीचे एग्जाम्पल सांगता. 7 पंच मेंबर्स, 7 पंच मेंबरांतले आमी रोटेशनाचेर थोडे ओल्ड येता, थोडे न्यू येता. खुबश्या पंचायतीन सेम सेटअप आसता. सगळे पंच जर आतां तुमच्या पंचायतीन कितले पंच? कितले? 11. फाटल्या फावटी जे आतां पंच येयला पळय निवडून, ते 11चे 11 तेज्या पयलीं आहले, चेंज जाले न्हू. 10 पयलींचे परत निवडून येयले आनी एकटोच न्यू येयलो. ओके, तर ही केस स्टडी घेवया. आतां ते 10 पयलींचे, तेंच्यांनी पयलीं कितें केलां आसतलें तें हांवें वेगळें कितें सांगपाक जाय तुमकां? केलां न्हू तेंच्यांनी कितें कितें. आनी पयसो हो कॉन्स्टंट पॅरामिटर, बरोबर. सो
लास्ट 10 इयराक खंयचो पॅरामिटर नासलो ह्या 10 इयराक जाले अशी कंडिशन ना सो इट्स अ फिक्स पॅरामिटर मनी प्रायस इज अ फिक्स पॅरामिटर करेक्ट आतां हो जो न्यू कॉन्सेप्ट येयला पळय तो तांकां चेंज करतलो काय स्वता चेंज जातलो असो दिसता अरे देवा ते आनी प्रश्नच ना सो प्रॉब्लेम कितें जाल्लो आमचो सोसायटीचो कलेक्टीव विजडम मातसो आतां एग्रेसीव जावपाक जाय आतां तुमी सगळे एकठांय येयल्लेले आहा म्हाजें ओवरऑल सजेशन इतलेंच आहा वॉट एवर मायट बी द प्रॉब्लम सोल्युशन आमकां एज अ सोसायटी एज अ समाजूच घेवचो पडटलो जर कमी संख्येन लोक आहा जाल्यार आमकां जास्त पावर लावचो पडटलो जर जास्त संख्येन लोक आहा जाल्यार पावर रिक्वायरमेंट डिस्ट्रिब्यूट जातली पूण इन एनी केस आमकां आमचो रोल करचोच पडटलो इरिस्पेक्टीव कोण एप्रिशिएट करता किंवा करिना आमचे आतां मेन प्रॉब्लम हे जाल्लेले आहा की आमी कितें एक्शन घेतल्या दीस इज लार्जली बिकॉज ऑफ सोशल मिडिया आमी कितेंय काम केलें न्हू आमकां तें सोशल मिडियाचेर घालपाक जाय आतां सोशल मिडियाचेर घालप म्हणटा चुकीचें न्हू बट विथ वॉट इंटेंशन लोक एप्रिशिएट करतले आमकां पब्लिसिटी मेळटली म्हणून घालप देन गेटिंग अ सोल्युशन जेन्युअनली गेटिंग अ सोल्युशन इज नॉट युअर प्रायमरी ऑब्जेक्टीव दॅट इट बिकम्स अ सेकंडरी ऑब्जेक्टीव प्रायमरी ऑब्जेक्टीव कितें जालें हां सर म्हाका पब्लिसिटी मेळ्ळी हांव हें काम करता म्हणून 10 लोकांक कळ्ळें सो सोशल मिडियाचेर म्हाका पब्लिसिटी मेळपाक जाय म्हणून हांव जेन्ना घालता तो म्हाका पब्लिसिटी बिकम्स प्रायमरी ऑब्जेक्टीव आनी गेटिंग द रिजल्ट बिकम्स सेकंडरी सोशल मिडियाचेर हांव अवेरनेसाक लागून घालता सो दॅट द वर्ड स्प्रेड अक्रॉस द विलेज बियॉन्ड द विलेज अक्रॉस गोवा देन इट कॅन बी कन्सिडर्ड एज अ जेन्युअन कॉज पूण हे पब्लिसिटीचे जे भूत आहा पळय ते आमकां मातशें फाटल्यान दवरचें पडटा हांवें रँकीस इन अ बुक जो पर्यंत न्हू कोण क्रेडीट घेतलो हो क्वेश्चन ना तो पर्यंत आमकां खंयचो रिजल्ट न्हू अचीव करपाक इजी जाता सो लेट्स वर्क सेल्फलेसली फोकसिंग ऑन गेटिंग अ सोल्युशन फॉर द प्रॉब्लम वॉट वी आर फेसिंग नाव ऑर वॉट वी आर एंटिसिपेटिंग इन फ्युचर करूया आमी